मन मारून नाही तर मन भरून जगा. म्हणून मी माझा वाढदिवस एकटी सेलिब्रेशन करते. आता ते अहमदाबादला विमानाचा स्फोट झाला, किती लोक गेले, त्यांना काय माहिती होतं की आपलं काय होणार असं. किती लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले, कोणाचे सुना, कोणाची मुलं, कोणाची मुली. यासाठी आपण एकच आता ठरवायचं की प्रत्येकाच्या आलावर सोडायचं. आपलं ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर ओके ठीक. कारण जिंदगीचा भरोसा नाही आहे. आता मी त्या दिवशी एवढा एन्जॉय केला रात्री 11 वाजेपर्यंत आणि नंतर माझी तब्येत बिघडली. त्या दिवसापासून मी घरीच आहे. म्हणून आयुष्य हे एकदाच आहे, जगून घ्या, मन भरून जगून घ्या. कधी काय शेवटचा दिवस आहे हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं. म्हणून कोणाला दुखवायचं बी नाही, कोणाच्या नादाला लागायचं बी नाही. कोणी वाईट आहे, कोण चांगलं आहे, तुम्ही मोठ्या बापाचे, आम्ही छोट्या बापाचे असं म्हणून मनाला हे करून घ्यायचं. कारण कसं माहिती का, मस्त मनाला वाईट वाटतं की आपला खूप इन्सल्ट झाला, आपल्याला धोका दिला गेला. पण काय हे आयुष्य, मेलं की गेलं. ज्यावेळेस यम येतो त्यावेळेस यम चप्पल बी घालू देत नाही. एकटं आलो एकटं जातो. आपण कोणाच्या पोटी जाणार आहे, कोणाच्या पोटी येणार आहे, आपल्याला हे काय माहीत असतं का? आपल्याला आधी भाऊ किती, बहिणी किती, आपल्याला आईवडील कोण आहे आपले, आपण श्रीमंताच्या घरी जाणार का गरिबाच्या घरी जाणार हे आपल्याला माहीत असतं का? तरी पण देव श्रीमंताच्या घरी देतो किंवा गरिबाच्या घरी देतो, पण तिथं आपल्याला तो आपला परिचय स्वीकारावाच लागतो, कसं पण असू दे. आता आमचे आईवडील मध्यमवर्ती होते, म्हणून आम्हाला काय असं वाईट नाही वाटलं की आम्हाला श्रीमंतच आईबाप भेटायला पाहिजे होते. जे व्हायचं ते होतं, जे नशिबात असतं ते होतं. आजकालचं असंच म्हणून मनाला समाधान मानून घ्यायचं. शरीर हे आपलं नाशिवंत आहे. आज आपण त्या शरीराला जपतो, सांभाळतो. काहीतरी कार्यक्रम असला तर आपण मेकअप करतो, आपल्या त्या शरीराला नवे नवे कपडे घालतो. पण हे काही गाडल्या गेलं किंवा जाळल्या गेलं की ते शरीर संपलं, काही भरोसा नाही. म्हणून जगून घ्या, मन मारून नाही तर मन भरून जगा.